वेदांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे आदिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे तेच नमस्कारोनी आता नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हेची शुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा हा अभंग आहे. विठ्ठल धर्मशास्त्रांनी माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता जो पुरुषार्थ सांगितला त्या पुरुषार्थाच्या प्राप्तीचं भक्तियुक्त साधन सांगणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठल विचार असा आहे की परमात्म्यांनी निर्माण केलेली ही सृष्टी आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये आपापलं जीवन जगणारे असंख्य असंख्य जीव. सजीव अनंत आहे, सजीव फार आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही आम्ही माणसं कल्पनाही करू शकणार नाही असे तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या कल्पनेच्या पलीकडे अनंत अनंत प्रकारचे सजीव भगवंताच्या या सृष्टीमध्ये आपापलं जीवन जगतात. वेदांतांनी आपल्याला दोन प्रकारचं सृष्टी चिंतन सांगितलेलं आहे. चेतन सृष्टी आणि जड सृष्टी म्हणजे सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी. भगवंतांनी निर्माण केलेल्या या चेतन सृष्टीमध्ये अनंतावधी सजीव आपापलं जीवन जगतात. पण आता एक मिनिट ऐकून ठेवा. काय सजीव कितीही जरी असले, सजीव कितीही जरी असले तरी या संपूर्ण सजीवांमध्ये श्रेष्ठता फक्त माणसाच्या जीवनाला दिलेली आहे. इतर कोणत्याही सजीवाच्या जीवनाला शास्त्राने व संतांनी श्रेष्ठता दिलेली नाही. या संपूर्ण सजीवांमध्ये एकमेव श्रेष्ठ जीवन आणि त्या जीवनाचं नाव आहे मनुष्य जीवन. प्रश्न असा आहे महाराज, माणसाचंच जीवन श्रेष्ठ का, याचं नेमकं कारण काय? विठ्ठल तुम्हाला एक मिनिट सांगतो. इतर सजीवांकडे गुणवैशिष्ट्य नाही असं नाही, इतर सजीवांकडे गुणविशेष नाही असं नाही. मग इतरांकडे गुण आहे, माणसाकडे जर गुण आहे तर मग इतरांपेक्षा माणसाचं जीवन श्रेष्ठ का? तुम्हाला याच्यापेक्षा पुढे येऊन सांगतो. काय ऐका, माणसांपेक्षा चांगले गुण इतरांकडे पाहायला सापडतात. तुम्हाला नेहमी ऐकणाऱ्यांना माझं बोलणं अतिशोक्ती वाटेल, पण अतिशोक्तीने मी सिद्ध करून देतो का माणसांमध्ये दिसणार नाही एवढे चांगले चांगले गुण इतर सजीवांकडे दिसतात. माणसापेक्षा चांगले बोला तरी सुद्धा माणूस श्रेष्ठ का? तुमच्या नेहमी ऐकण्यात, नेहमी पाहण्यात, आपल्या अवतीभोवती नित्य घडतं. अगदी सोपं बघा तुम्ही. एखादा जबरी दरोडा पडला, त्या दरोड्याचा तपास पोलिसांनी लावण्याकरता सुरुवात केली. गाडी घेऊन डिपार्टमेंट पळालं 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 पळालं. त्यांना चोरीचा मागमूस धागा दोरा काही जुळवता आला नाही. शेवटी डिपार्टमेंट थकलं, परेशान झाला, हातबल झालं, टेन्शन मध्ये आली मंडळी. की मग दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या येतात आणि आपण वाचतो. काय बातम्या? त्या जबरी दरोड्याचा तपास करण्यासाठी उद्यापासून सेपरेट स्पेशल खास श्वान पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे. येतात की नाही बातम्या पेपरला? माग काढण्याकरता श्वान पथकाला पाचारण करण्यात येत आहे. म्हणजे उद्यापासून त्या दरोड्याचा तपास कोण करणार? बोला बोला, मोठ्याने बोला, मोकळे बोला. अगदी बरोबर बोलले तुम्ही, राईट बोलले. उद्यापासून त्या दरोड्याचा तपास कोण करणार? हा, बोलत राहा, बोलत राहा, घाबरूच नका. उद्यापासून तपास कोण करणार? कुत्रा करणार. कुत्र कुत्र त्या दरोड्याचा तपास. आणि तुम्हाला एक सांगतो महाराज, कुत्रा ते काम इतकं परफेक्ट करतो, 100% करतो. काय करतो? वासावासानी डिपार्टमेंटला बरोबर चोराच्या दारात नेऊन सोडतो कुत्रा. म्हणजे माणसाला शक्य नाही झालं ते काम कोणी केलं? तुम्ही बोलत राहायचं, ढिल्ला पडायचं नाही. माणूस करू शकला नाही ते काम कोणी केलं? बरोबर बोलले. मग आता एक मिनिट पुन्हा सांगा, इथं माणसाची जागा कोणी घेतली? बोलत राहा, बोलत राहा. अगदी बरोबर बोलले तुम्ही, राईट
माणसाची जागा कोणी घेतली आणि कुत्र्याची रिकामी झालेली. घाई करू नका, घाई करू नका, थांबा. ती तरी रिकामी राहू द्या, तिथं तरी अतिक्रमण करू नका, तेवढी तरी मेहरबानी करा. मला तुम्हाला काय सांगायचंय, अरे माणूस करू शकत नाही ते काम कुत्रा करतो, सांगा त्याचा गुण नाही का? किती सांगू, फार आहे ना. घरामध्ये मांजर वैताग देतय, ते मांजर का वाणूक येतय, दूध पिऊन जातय, त्या बाईला कळतही नाही. ऐन वेळी पाहून आला का कपाचा कान पकडणे, शेजारणीच्या दारात जाणे, द्याता का दूध. हिच्या रोजच्या कटकटीला शेजारीन वैतागली. एक दिवस शेजारी म्हटली का अगं जणू काही ठेवायला दिलं, उठली का चालली, द्याता का दूध, तुला घेता येत नाही. ही म्हटली रोज 2 लिटर घेते, आणि तरी ती म्हणे मागायला माझ्याच दारात येते का. ती म्हटली काय करू बाई, मांजर कधी पिते कळत नाही ना, म्हणून द्याता का दूध. शेजारी म्हणे आजच्या दिवस ने पुन्हा येऊ नको, आज ने पण पुन्हा येऊच नको. शेजारणीनं पान उतारे केल्याचा हिला राग आला. दूध घेऊन घरी आली, दूध ठेवलं, नवऱ्याला म्हटली मी काय सांगते ऐका, नीट ऐका, कान उघडे ठेवून ऐका. तो म्हटला काय. ती म्हटली त्या मांजराचं वाटोळं करा, मांजर घरात दिसता कामा नये. नवऱ्याला राग आला, नवऱ्याला राग आला. अहो राग आला ना, त्याला पाहत काय टुळू टुळू, त्याला राग आला ना, नवऱ्याला राग आला. तो म्हटला राव लग्न करून 23 वर्ष झाले, अजून मी बायकोला शब्दांनी दुखावलं नाही, हे मांजर टेन्शन देत आहे माझ्या बायकोला, त्याला राग आला ना. तो म्हटला मी तिला फुलात घालून जपतो, तिला त्रास होऊ नये म्हणून घरातले अर्धे काम मी करू लागतो, आणि हे मांजर टेन्शन देत आहे, त्याला राग आला ना. महाराज रागाच्या भरात त्यांनी मांजर गोणीत घातलं, गोणीचं तोंड बांधलं, आणि मांजर त्यांनी नेऊन सोडलं मांजरगाव फाट्यावर. सापडगाव नाही, मांजरगाव फाटा. मांजर सोडलं, मांजरगावलाच गेलं पाहिजे. मांजराला सांगले बाय सरळ जाशील तर खानगाव, उजवीकडे वळशील तर म्हाळ साकोरा, जायचं तर खानगावला जाय, जायचं तर म्हाळ साकोऱ्याला जाय, पुन्हा चापडगावला आला तर पाय. आणि तुम्हाला गंमत सांगतो ऐका, मांजर सोडलं, घरी आला, मोटरसायकल स्टँडला लावली, घरात गेला, पलंगावर बसला, बायकोनी पाण्याचा तांब्या भरून दिला, 1-2 घोट पाणी पिला का न पिला, ते मांजर त्याच्या पाठोपाठ दारात हजर. ते मांजर उमऱ्यावर बसतं, त्यालाच म्हणतं मालक म्याव म्याव. आता तुम्ही मला विचार करून सांगा, यांनी त्या मांजराला रिटर्न येण्याचा पत्ता दिलाय का? पण मांजराचा नॅचरल नैसर्गिक गुण आहे. तुम्ही माझ्या सांगण्यावर थांबू नका, उद्या तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा. काय मांजर तुम्ही कुठेही सोडा, सोडणाराच्या घरी बिनचूक येतं, सांगा गुण नाही का त्याचा? अशी फार आहे हो. मला तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असं खूप आहे. चला आपला मुद्दा इतकाच आहे, पुढे आपल्याला चिंतन असं आणायचंय का चिंतनीय गुण, वाखाणाने जोगे गुण, वर्णनीय गुण इतर सजीवांच्या जिंदगीत असताना सुद्धा सजीव सृष्टीमध्ये माणसाचं जीवन का म्हणून श्रेष्ठ? काय याचं कारण? लगेच कारण सांगतो तुम्हाला. काय कारण? ऐका, याचं कारण एकच आहे. धर्मशास्त्राच्या चिंतनात त्याचं महत्वाचं एक कारण आहे. काय कारण? पुरुषार्थ प्राप्त करता येतो या जीवनामध्ये, म्हणून माणसाचं जीवन श्रेष्ठ. इतर कोण्याही सजीवाच्या जिंदगीत पुरुषार्थ प्राप्ती नाही. तो पुरुषार्थ फक्त मनुष्य जीवनातच सिद्ध आहे, आणि म्हणून सगळ्या सजीवात मनुष्य जीवन श्रेष्ठ. विठ्ठला विठ्ठला. काय महाराज ऐकून ठेवा, काही गोष्टी अशा आहे त्या सर्वत्र करता येत नाही, सर्व ठिकाणी घडतच नाही, त्या ठराविक ठिकाणीच घडतात, तिथंच कराव्या लागतात. त्याच्यात महत्वाच्या 2 गोष्टी. कोणत्या? पुरुषार्थाची प्राप्ती आणि परमार्थ. करायचा ठरला तर याच जीवनामध्ये करता येतो, अन्य जीवनामध्ये नाही. केले होते आजी जमे अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे करीवे जळोणी आलती. केले होते या जमे अवघे
महाराजांचे बघा, परमार्थ आणि पुरुषार्थ करायचा ठरला तर याच जीवनात केले होते याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे, याच अर्थाचं महाराजांचं आणि काय ज्ञान नाही कोठे, 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 याची जन्मी घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. वेगळ्या वेगळ्या अभंगातले दोन सारख्याच अर्थाचे प्रमाण तुमच्या पुढे ठेवले. अभंग वेगळे वेगळे आहेत. पहिलं जे प्रमाण आपण वापरलं ते प्रमाण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, या अभंगाचं शेवटचं चरण आहे, केले होते याची जन्म. आणि दुसरं जे प्रमाण तुमच्या पुढे ठेवलं तो तर महाराजांचा 100 कडव्याच्या पुढचा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, या अभंगात हे आलेलं प्रमाण आहे बघा. हा, याची जन्मी घडे. दोन्ही प्रमाणात एक साम्य आहे, दोन्ही प्रमाणात एक सारखेपणा आहे. काय, दोन्हीकडे चकार वापरलेला आहे. पहिल्या प्रमाणात चकार आहे, दुसऱ्या प्रमाणात चकार आहे. पहिल्या प्रमाणातला चकार आहे केले होते याची जन्मे, याची जन्मे, आणि दुसऱ्या प्रमाणातला चकार आहे याची जन्मी घडे. विठ्ठला विठ्ठला. व्याकरण शास्त्राचा नियम तर असा आहे बुवा की वाक्यात वापरलेला चकार काय काम करतो, तर व्याकरण शास्त्राचा नियम सांगतो की वाक्यात वापरलेला चकार अन्यांची व्यावृत्ती करतो आणि एकाचा निश्चय करतो. अन्य व्यावर्तक असतो चकार आणि एकाच्या दृष्टीनं निश्चयात्मक असतो चकार. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला परमार्थ करायचा का, पुरुषार्थ मिळवायचा का, केले होते याची जन्मे, याची जन्मी घडे. मग पुरुषार्थ प्राप्त करता येतो या जीवनामध्ये, म्हणून माणसाचं जीवन श्रेष्ठ. विठ्ठला विठ्ठला. अजून एक विचारांचा भाव असा आहे बघा, तुम्हाला, मला, स्त्रियांना, पुरुषांना, आपल्या सगळ्यांना जे काही मनुष्य जीवन या मृत्यू लोकात कर्मभूमीत मिळालं, तर तुम्हाला सांगतो महाराज, आपल्याला मिळालेलं जीवन ही पुरुषार्थ प्राप्त करण्याची संधी आहे. संधी. आणि लक्ष राहू द्या, तर संधी पुन्हा पुन्हा नसते, संधी वारंवार नसते, संधी दुर्मिळ असते, संधी काही एक असते, आणि म्हणून संधी वाया घालवायची नसते. आपल्याकडे म्हण काय, संधीचं करतो सोनं त्याला म्हणावं शहाणा, आणि संधी वाया घालवतो त्याला काय म्हणायचं ते तुम्हीच म्हणा, बसा म्हणत. पण संधीचं सोनं करतो तो मात्र शहाणा. संधी पुन्हा नसते बुवा, एकदा गेली का गेली, पुन्हा नाहीच. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांचे धाकटे भाऊ कान्होबा आहेत, त्यांचा दसऱ्याच्या रूपकाचा अभंग आहे. त्या दसऱ्याच्या रूपकाच्या अभंगात एक चरण आहे, त्याच्यात कान्होबारायांनी ही गोष्ट अति सुंदर सांगितलेली आहे. तिथं कान्होबारायांचं म्हणणं असं आहे का, आम्ही तुम्हाला तुमच्या कल्याणाकरता जो विचार सांगतो, हा विचार कोण्या का रीतीनं होईन, कानातून ऐकून तुम्ही मनापर्यंत न्या. हे ऐकताना टाइमपास म्हणून ऐकू नका, करमणूक म्हणून ऐकू नका. असा येडेपणा करूच नका. कीर्तन प्रवचन ऐकताना टाइमपास म्हणून याच्याकडे बघू नका. कोणत्या का रीतीनं होईन, कशा का रीतीनं होईन, हा तुमच्या कल्याणाचा विचार कानातून घेऊन तुमच्या मनापर्यंत न्या. आणि आता जर तुम्ही ऐकण्याची टिंगल टवाळी केली
मग तुम्हाला हे सुख कधी प्राप्तच होणार नाही आणि अनेक जन्म तुम्हाला हाय हाय करावी लागेल. तुम्हाला आत्मकल्याणाची ही संधी आहे. विठ्ठल विठ्ठल. चरण तर मोठं गोड आहे. बहुता बहुता रीती चित्ती धराए म्हणी. बहुता बहुता रीती धरा रे म्हणी. कार्य करू ऐकाल जगानी. कार्य करू ऐकाल जगानी. मग हे स्वप्न तुम्ही कधी देखलं स्वप्नी. बहुता बहुता रीती चित्ती धरा हे मनी. नका गय करू ऐकाल ज्या कानी. मग हे सुख तुम्ही कधी न देखाल स्वप्नी. आणि ही जर संधी घालवली तर उरेल हाय हाय मागे होईल काय. काय असतं महाराज संधी. त्या रामायणात एक संधी आहे बघा. एका अडाणी बाईनं साधवली, अशिक्षित बाईनं साधवली, अंगठेबहाद्दर बाईनं साधवली, अहो आदिवासी बाईनं साधवली. रामाला सुद्धा विस्मयात नेऊन ठेवलं तिने, आश्चर्यात नेऊन ठेवलं. रामाला सुद्धा जगाचा बाप विस्मय करू लागला तिच्या कृत्याबद्दल. एका अडाणी बाईनं संधी साधवली. विठ्ठल रामचंद्र लक्ष्मण सीतामाई वनवासातही नदीच्या पलीकडे त्यांना जायचंय. नदीला पाणी. वनवास त्यांचा निश्चित झालेला आहे, सगळी तयारी झालेली आहे आणि ते वनवासाला निघाले. सुमंताच्या रथात बसून गावाच्या शिवेपर्यंत पोहोचवण्याची त्यांची व्यवस्था आहे. त्या रथामध्ये बसले. अयोध्यावासी सगळे जन, अयोध्येतल्या नरनारी, अयोध्येतले स्त्री पुरुष सास्त्रू नयनांनी, जड अंतःकरणांनी, व्यथित अंतःकरणांनी, जड पावलांनी त्यांना निरोप देण्याकरता रथाच्या मागे मागे आणि ते आलेले नदीपर्यंत. पलीकडे त्यांना जायचंय. आता पाणी आहे, जायचं कसं. रामचंद्र लक्ष्मण सीतामाई रथातून उतरले. पलीकडे जावं कसं या विचारात पलीकडच्या काठावर एक नावाडी आहे, नाव आहे. तर त्याला हाका मारली सगळ्या लोकांनी की बाबा इकडे ये आणि रामचंद्राला तिकडे घेऊन जा. हाक मारली त्याला, ये इकडे रामाला तिकडे नाही. तर तो मोठा मातृभक्त आहे. पलीकडच्या काठावर थोडस दूर त्याची छोटीशी झोपडी आहे, त्यात त्याची वृद्ध माता आहे, त्याची पत्नी, मुलं, छोटासा त्याचा परिवार आहे. तो मोठा मातृभक्त आहे. तो म्हटला 1 मिनिट आईला विचारतो लगेच येतो. त्यांनी पटकन नावेतून उडी मारली, पळत पळत गेला, झोपडीमध्ये शिरला, आईला नमस्कार केला, सांगितलं आई रामाला इकडे या कडेला आणण्याकरता तिकडे मला बोलवतात, तर नाव घेऊन तिकडे जाऊ आणि रामाला इकडे आणू. तर त्याच्या आईनं त्याला सांगितलं बाळा मी काय सांगते नीट ऐक, लक्षपूर्वक ऐक, कान उघडे ठेवून ऐक. काय आई? तिने सांगितलं दुसऱ्या कोणत्याही माणसाला 100 वेळा नेन, 100 वेळा आण, पण रामाच्या नादी लागू नको. त्याला आईच्या बोलण्याचा भाव कळाला नाही, पण मातृ आज्ञा शिरसावंदे तो आला, नावेत बसला, तो काही येईन. ही सगळी मंडळी ताटकळली, कंटाळी, बोर झाली. पुन्हा हाका मारल्या, अरे बाबा ये ना रामाला ने ना. तर तो तिकडूनच म्हटला माझी आई नको म्हणती. आता लक्ष्मण शीघ्र कोपी. रामाला नावेत बसून तिकडे न्यायला माझी आई नको म्हणती म्हटल्यावर लक्ष्मण शीघ्र कोपी. लगेच त्याला राग आला, संतापला, लालबुंद झाला, ताडकन उठून उभा राहिला, धनुष्याला हात लावला आणि मोठ्याने बोलला तू तुझी आई नको म्हणती. रामाला नावेत बसून तिकडे न्यायला तुझी आई नको म्हणती, का नको म्हणती? अरे तुझी आई का नको म्हणती? कैकेयीच्या पॅनलची आहे का काय? हाताकडे नका पाहू. हा निधर्मी कैकेयीच्या पॅनलची आहे का काय? लक्ष्मण रामचंद्राने त्याला शांत केलं. भैया शांत झाला. रामचंद्राने लक्ष्मण शांत केला. चिडलेला भैया सिट डाऊन.
लक्ष्मण बसला. रामाने सांगितलं एक काम कर बाबा, काय तुझ्या आईला घेऊन ये. त्याने आईला नावेत बसवलं आणि आईला घेऊन आला. सगळ्या लोकांनी आईला प्रश्न विचारला, आई सगळं जग रामाच्या दर्शनाची रात्रंदिवस आस करत, इच्छा करत, तो राम कोणाच्या स्वप्नात जायला तयार नाही, आणि तो राम होऊन तुमच्या जवळ येऊ पाहतो, का नाकारता, का नको म्हणता. तेव्हा त्या म्हातारीने उत्तर दिलंय, रामा तुझं सगळं चरित्र आम्ही ऐकू नये. तुझा पाय दगडाला लागला तर त्याची बाई झाली. हे माझं गरीब पोरगण, त्याचं पोट भरण्याचं एकुलतं एक साधन म्हणजे ही नौका. याला साईड बिझनेस नाही, साईड बिझनेस, जोडधंदा, जोडधंदा. याला वर कमाई नाही, वर कमाई, खुर्चीच्या मागून टेबलाच्या खालून, याला वर कमाई नाही. हे लोकांना नेते आणि ते चाराने आठाने रुपये 2 रुपये कमी होते, त्याच्यातच आठवडाभर तेल मीठ मिरची कसं तरी आमचा प्रपंच चालतो. पहिलीच बायको पोचता याच्या नाकी नवाले, तुझा पाय नावेला लागला त्याची दुसरी बाई झाली, कुठं डबल पस्तावा. त्याच्यापेक्षा रामा तुला जसं जाता येईल तसं जाय, पण गरीबाला छळूच नको बाबा, नको छळू. रामचंद्रासहित 1 मिनिट सगळे निरुत्तर झाले. नीरव शांत वातावरण निर्माण झालं. त्या नीरव शांततेचा रामचंद्रानेच भंग केला. रामचंद्र त्या म्हाताऱ्याला विचारतात, आईसाहेब याला काही पर्याय नाही का, उपाय नाही का, आयडिया नाही का. तिने सांगितलं एक उपाय आहे रामा. कोणता? तिची दगडाची बाई झाली ती तुझ्या पायाच्या स्पर्शाने झाली म्हणण्यापेक्षा तुझ्या पायाचे जे रजक कण आहे तो त्या रजक कणाचा महिमा आहे. तसा नामदेव महाराजांचा त्यांच्या गाथ्यात अभंग आहे, रज मात्रे तारिली अहिल्या शिळा. नामदेवराय बोलले अहिल्या शिळा पण रज मात्रे तारिली. एक काम करता येईल काय, तुझे पाय धुवायचे आम्हाला परवानगी द्यावी लागेल, आमच्या हाताने तुझे पाय धु, 100% रजकण विरहित करू आणि तर तुला नावेत बसता येईल. रामचंद्र पुन्हा विचारात गेला. त्या म्हातारीने घाई केली, रामा देतोस का परवानगी, धू का पाय. रामा आहे का परवानगी, धू का पाय. रामचंद्र म्हटले नाही दुसरा उपाय, धुवा पाय. दिली परवानगी. मुलांनी पाणी टाकलं, आईनं चोळून रामाचे पाय धुतले, 100% रजकण विरहित केले. खाली लाकडाची काठवट ठेवली, त्याच्यात रामाचे पाय धुतल्याचं पाणी साठलं. स्वतःच्या साडीच्या पदराने रामाचा पाय पुसला, स्वच्छ केला आणि काठवटीत साठलेलं तीर्थ स्वतः पिली. मुलाला पाजलं, डोक्याला चोपडलं, पोराच्या बी आपल्या बी. आणि मग राम लक्ष्मण सीता आणि ती दोघं माई लेकरं नावेत बसले. ती नौका निघाली. ही सगळी मंडळी पोहोचवायला आलेली माघारी फिरली. काय काय रामाला म्हणे जपून जा बर का, सांभाळून प्रवास करा बर का, पाण्यातला प्रवास बर का, पोहोचले मिस कॉल द्या बर का, ओके बाय बाय टाटा सी यू. ही मंडळी आणि त्यांची नौका त्या शरयूच्या पात्रात मध्यभागावर गेली. आणि मग ती म्हातारी रामाला जे बोलली ते गोड आहे. काय ती म्हातारी म्हणते, रामा रामा. काय आई खरं सांगू तुला. म्हटले काय, अरे कशाचा दगड, कशाची बाई, कशाचा पाय, कशाचं काय. रामचंद्र म्हटले म्हणजे, अरे रामा म्हणजे ती आईल्या होती, गौतमांनी शिळावून पडायचा शाप दिला होता, तिने उशाप मागितला होता, रामाचा पाय लागल रजकण पडतील, तुझा उद्धार होईल असं त्यांनी तिला उशाप दिला होता, म्हणून त्या दगडाला पाय लागला, रजकण पडले, म्हणून त्या आईलेचा उद्धार झाला. आता तू सांग रामा, तू काही जंगलात दुसरीकडे फिरलाच नसल का, दुसरीकडे काही दगडच नसतील का, त्यांना तुझा पाय लागलाच नसल का, आणि साऱ्या दगडांच्या का पायात झाल्या का. रामचंद्र म्हटले, अरे हा हे तर सगळं खरं आहे. रामचंद्र म्हटले, आई एक विचारू तुला. म्हटले काय, एवढं सगळं रामायण जर तुला माहित होतं काय चल माझी कथा ठेवली. आई एक सांगू, म्हटलं एवढं सगळं रामायण जर तुला माहित होतं तर मग पलीकडच्या काठावर लोकांच्या देखत तू हे प्रकरण इतकं का लावून धरलं, एवढं का ताणून धरलं. तेव्हा तिचं उत्तर आता गोड आहे बघा, मला त्याच्याकरता बोलावं लागलं. काय तिने सांगितलं, रामा हे प्रकरण त्या लोकांदेखत त्या काठावर मी जर ताणून धरलं नसतं तर आमच्यासारख्या गरीब दुबळ्यांना तुझे पाय धुवायची संधी मिळाली असती का. याचं नाव आहे संधी. एका अडाणी बाईनं साधवली, अशिक्षित बाईनं साधवली आणि संधी आहे. तसं आपल्याला मिळालेलं मनुष्य जीवन ही पुरुषार्थ प्राप्त करण्याची संधी आहे. ही संधी पुन्हा पुन्हा नसते आणि म्हणून या जीवनात काय कराल तर पुरुषार्थ संपादन. परवी हे वेळ सापडली संधी, परवी हे वेळ सापडली संधी.
महाराजांनी सांगितलं. उलट याला विशेषण लावलंय सुरुवातीला. आपल्याला जी नरदेह रूपी संधी आहे ना, या संधीला विशेषण लावलंय बरवी. हे विशेषण आहे. बरवी म्हणजे उत्तम, बरवी म्हणजे चांगली. याच्यापेक्षा दुसरी कोणती चांगली संधी असूच शकत नाही. काय करा? पुरुषार्थ प्राप्त करा. ते पुरुषार्थ शास्त्राने 4 सांगितले. धर्मशास्त्राच्या चिंतनातही तुमच्या सगळ्यांचे नेहमी ऐकून पाठ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 आहे. विठ्ठला विठ्ठला. इथे काका थोडासा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, पुरुषार्थ 4 आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याच्यात एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर या चौघांच्या क्रमात आहे. प्रश्न त्याच्यातच आहे, उत्तर त्यांच्या क्रमात आहे. आधी क्रम लक्षात घ्या. 1 नंबरला धर्म आहे, 4 नंबरला मोक्ष आहे, 2 नंबरला अर्थ आहे, 3 नंबरला काम आहे. याचा अर्थ असा आहे की शास्त्रकर्त्यांनी अर्थाला आणि कामाला धर्माच्या मोक्षाच्या मध्ये ठेवलेलं आहे. तरी सुद्धा प्रश्न असा आहे का अर्थाला आणि कामाला पुरुषार्थ म्हणायचं का, हा प्रश्न आहे. प्रश्न का निर्माण झाला तर त्याचं कारण असं आहे, अर्थ ज्याच्या जीवनामध्ये येतो त्याच्या जीवनात अनर्थ निर्माण करतो आणि काम ज्याच्या चित्तात उत्पन्न होतो त्या व्यक्तीला, त्या स्त्री पुरुषाला पापाचरणात प्रवृत्त करतो. प्रश्न असा आहे माझा, अनर्थ निर्माण करणाऱ्या अर्थाला आणि पापाचरणी प्रवृत्त करणाऱ्या कामाला पुरुषार्थ म्हणायचं का, हा प्रश्न आहे. विठ्ठला तुम्हाला अजून एक वाक्य सांगतो, ऐका. महाराज, कितीही विचारवंताच्या जीवनात अर्थ आला की तो अनर्थ घडवतोच. हे सांगू, अर्थ कधी एकटा येतच नाही. अर्थ येताना अनर्थाला घेऊनच येतो. अर्थ आला की अनर्थ येतो. सोपं बोलतो. आंधळा मनुष्य जर तुम्ही तुमच्या घरी जेवायला बोलवलं, एकदम सोपं आहे बघा. आंधळ्याला जर जेवायचं आमंत्रण तुमच्या घरी दिलं तर 2 पाट मांडायचे आणि 2 ताट वाढायचे. तू का मी तर एकटा आंधळा बोलवला आणि 2 पाट 2 ताट का? त्याचं कारण असं आहे, आंधळा जेवायला आला का त्याचा काठी धरणारा येतोच, त्याला सेपरेट आमंत्रण नाही. तसं अर्थ आला की अनर्थ येतोच. आणि एक नाही, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये जे भिक्षुगीत आलंय ना, त्या भिक्षुगीतात याचं चिंतन आलंय. कधी मिळाला वेळ तर वाचा. आता वेळ तर नाहीच आहे तुमच्याकडं, तुम्ही महत्वाचे काम हातात घेतलेले आहे ना. टाइम तर पाहिजे तुम्हाला. तुमचे रोज पारायण चाललेत ना, 52 अध्याय गुरुचरित्र. काय करावं विठ्ठला. पण त्या भिक्षुगीतात स्तेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदा भेदो वैरम अविश्वासम संस्पर्धा व्यसना वर्णन त्याचे. मला सांगायचा मुद्दा असा आहे, अर्थ जर अनर्थ निर्माण करतो तर त्याला पुरुषार्थ म्हणायचं का? एक. आणि काम ज्याच्या चित्तात निर्माण झाला, ती स्त्री असो नाही तर पुरुष असो, त्या स्त्री पुरुषाला काम पाप करायला लावतो, म्हणजे पापाचरणात प्रवृत्त करतो. पापाचरण बघा तुम्ही. अर्जुनाचा प्रश्न आहे, भगवंताचं उत्तर आहे. गीतेमध्ये सुंदर देवभक्ताचा संवाद आलेला आहे. हा गोड आहे बघा. विठ्ठला विठ्ठला. सुरेश महाराज, गीतेत आलंय ना, येऊ द्या ना मग, आपल्याला काय करायचं. अर्जुन आणि कृष्ण पाहिला, आपला काय संबंध आहे. विठ्ठला विठ्ठला. अर्जुनाने विचारला प्रश्न. अर्जुन उवाच, सांग भगवंता, सांग अच्युता, सांग काय. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. इच्छा नसतानी बळजबरीनं माणसाला पापामध्ये कोण प्रवृत्त करतं सांग. अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता, कोण करतं सांग. उत्तर तर देवानी गोड दिलं. श्री भगवान वाच, हे अर्जुना, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप महाविद्येन मे वैरिणम. सगळ्या ओव्या खालच्या वाचून घ्या सकाळी. हे काम क्रोध पायी जयाती कुठे साठवण नाही. कृतांताच्या ठाई मांजती ज्ञान निधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्गे हे अंगाज उघडले जीव्या. सगळ्या ओव्या पाहून घ्या तुम्ही सकाळी घरी गेले की. हा काम चित्तात निर्माण झाला, पाप करायला भाग ठरवतो. भागच पापच करायला लावतो.
मग पापाचरणी प्रवृत्त करणाऱ्या कामाला, अनर्थ निर्माण करणाऱ्या अर्थाला शास्त्रकारांनी कसं पुरुषार्थाच्या यादीत ठेवलं तर त्याचं उत्तर असे, अर्थ अनर्थ मूलक जरूर आहे, काम पाप मूलक जरूर आहे, पण कधी ते लक्षात घ्या. काय अर्थ असावा, तो अनर्थ घडवतो मान्य, पण तोच अर्थ पुरुषार्थही ठरतो. कधी कधी तर तो अर्थ जर धर्माला अनुकूल असला तर पुरुषार्थ, आणि धर्माला विरोध करणारा असला तर अनर्थ. कामाचं तेच आहे, काम पापाचरणात माणसाला नेतो मान्य, पण तोच काम धर्मानुकूल असला तर पुरुषार्थ आणि धर्माला विरोध करणारा असला तर पाप. विठ्ठल विठ्ठल. हे तर गीतेमध्येच वचन आहे, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्ष. याचा अर्थ असा आहे, अर्थ असावा, श्रीमंती असावी, पण धर्माला अनुकूल असावी, धर्माला विरोध करणारी नसावी. नाही तर कोट्यानी पैसा पण कसा सप्ता करी त्या पाहत. धर्माला विरोध करणारा अर्थ नसावा. धर्माला विरोध करणारा अर्थ म्हणजे अनर्थ आहे, आणि धर्माला विरोध करणारा काम हा विकार आहे, पुरुषार्थ नाही. मग धर्माला अनुकूल अर्थ पुरुषार्थ, धर्मानुकूल काम म्हणजे पुरुषार्थ. आणि तेच आहे बघा तुम्ही, धर्मानुकूल अर्थ आणि धर्मानुकूल काम जिंदगीमध्ये जो सांभाळतो त्याला मोक्ष नावाचा पुरुषार्थ प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. मग हे चार आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ऐका महाराज, आल्या जिंदगीत माणसाने एक तरी मिळवावा. तुम्हाला खरं सांगू का हो, ज्याच्या जिंदगीमध्ये एकही पुरुषार्थाची प्राप्ती नसेल तर ऐकत राहा, त्याचं जन्माला येणं व्यर्थ, त्याचं जिवंत राहणं व्यर्थ, आणि त्याचं मरण सुद्धा व्यर्थ. विठ्ठल तुकोबाराय म्हटले, नाही तरी गेला जन्म वाया. आणि चाणक्य नीतीमध्ये चाणक्यांनी लिहिलंय, गोड लिहिलंय बघा, धर्मार्थ काम मोक्षानाम यस्यैकोपी न विद्यते अजागलस्तन शैव तस्य जन्म निरर्थका. तुम्ही या शब्दाखाली लाल रेग मारून ठेवा, अंडरलाईन करा. कुठं? तस्य जन्म निरर्थका. तस्य जन्म, त्याचा जन्म निरर्थक आहे, त्याचा जन्म व्यर्थ आहे. विठ्ठल. तुम्हाला जाता जाता सांगून जातो महाराज, काय गंमत आहे, आपल्या अवतीभोवती काही काही माणसं असं जीवन जगतात बाबा, बघा त्याच्या जीवनात परमार्थाचा लेश नाही, परमार्थाचा गंध नाही, पुरुषार्थाचं नाव नाही. काय काय माणसं तर तुम्हाला सांगू, गळ्यात माळ नाही, कपाळाला गंध नाही, तोंडात देवाचं नाव नाही, आळंदी नाही, पंढरपूर नाही, त्र्यंबक नाही, काय नाही काय नाही, गंगा नाही, गोदावरी नाही, इंद्रायणी नाही, स्नान नाही, संध्या नाही, देव नाही, पूजा नाही, अर्चा नाही, अष्टगन नाही, गोपीचंदन नाही, काय नाही हो काय नाही. शनिवार नाही, सोमवार नाही, एकादशी नाही, कधी पाव तर रविवार, कधी पाव तर रविवार, संडे 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 संडे, कधी पाव, नुसता खाटी खाणं. तुम्हाला खरं सांगू, आपल्या चावती भोवती अशी माणसे, अहो ह्या माणसांचं मेल्यावर काय होईल आपलं डोकंच काम करीत नाही, म्हणजे कोणत्या नरकात पसतील सांगताच येत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज काय माणसांना झालंय बा, तुम्ही किती सांगा किती सांगा, काय काय ऐकतोच नाही हो. किती सांगा, त्याच्या पायावर डोका आपटून जीव द्या, ते नाही ऐकत तर नाही ऐकत. जुने लोक त्याला म्हणायचे टेक ठेवून गेला, आणि त्याला म्हणतात टेक ठेवून. तुमच्या येईल बर का लक्षात हा शब्द, पण तुम्हाला थोडं उदाहरण सांगावं लागेल. विठ्ठला सांगतो ऐका, तुमच्या लक्षात. काय झालं, एक जणाला अशी बायको, काही म्हटलं का ती उलटच वागायची, काही म्हटलं का उलटच वागायची. तो म्हटला ना अंधार पडला दिवा लावा, ती लावलेला असला तर विजवायची. सकाळी सूर्योदय झाला, प्रकाश पडला, तोंडला उजेड आला, दिवा विजवा, ती विजलेला असलं पेटवायची. एकादशी सोमवार उपास असला, तो फराळ साबुदाण्याची खिचडी करा, ती भाकरी टाकून ठेवायची. द्वादशी सोडायला तोंडला वरण भात भाजी पोळी करा, ती साबुदाण्याची खिचडी करून ठेवायची.
तो म्हटलं पूर्वेला चला, ती पश्चिमेला निघायची. तो म्हटलं शनिवार, ती म्हणायची रविवार. तो म्हणे जानेवारी, ती म्हणे फेब्रुवारी. उलटच कारभार करायची. उठ अहो, खाल्लेलं त्याच्या अंगी लागणार. अहो पार असा झाला. एक दिवस त्याला त्याचा मित्र सायखेड्याच्या बाजारात भेटला. मित्रांनी त्याला विचारलं, काय रे खाता पेता मारायला लागला, काय झालं? तोडलं, बरं झालं तू भेटला. कोणाकडे तरी मन मोकळं करायचंच होतं, पण भेटायला कोणी तुझ्याकडे मन मोकळं करतो. कोणत्या जन्मातलं पाप असेल, कशी बायको गळ्यात पडली राव. हा म्हटलं, काय झालं काय? तोडलं, आता काय सांगू, ती तर माझं ऐकत नाही, तिच्या पुढे माझं तर धकत नाही. काय सांगूच काय तुला? तो म्हटलं सांग ना. पण झालं. अरे तोडला, आपण जे म्हणावं ते उलटच वागत, आपण सांगावं त्याच्या उलटच वागत. मित्र म्हटलं, अरे अजिबात अवघड नाही, येतो लई सोपं आहे राव. म्हटलं काय, ती उलट वागत तो नाव ना. मग तू एक काम कर ना. म्हटलं काय, तू बोलतानाच उलट बोलायचं. तू उलट बोलला का ती उलट करील, म्हणजे उलट होईल. हा एक मंत्र लई गोड आहे. पा तोडगा चहा घेऊन जा, सप्रेम भेट. काय तोडगा? उलटच्या उलट सुलट. तोडगा. आणि तुम्हाला एक सांगतो, हे तोडगे सुद्धा लई रामबाण राहतात. हे जुने चहाच्या पंजाच्या काळातले. तोडगा फक्त माहिती पाहिजे, वापरता आला पाहिजे. जबरदस्त. तोडग्याच्या अडचण एकाची, फक्त माहिती पाहिजे, वापरता आला. तुम्हाला गंमत सांगू का? एका हुशाराने काय केलं, जवान पोरगा वावरात कामाला ठेवला. 8 वाजता लोखंड्या नांगर गळा घालून द्यायचा. ते पोरग नांगर हाकायचं. दुपारी 2 वाजता हा 150 आणा, एकच चपाती गावरान तूप लावून आणायचं. एकच चपाती गावरान तूप लावून. आता ते सकाळचं लोखंड्या हाकू राहिलं, एक चपाती त्याच्या पोटात कोणत्या कोपऱ्यात बसली राहती. तो म्हणायचा, मालक माझी भूक भागत नाही हो, चपात्या जास्त आणि जाव. तर हा त्याला म्हणायचं, येडा आहे का बावळट, चपाती एकच आहे, पण कशी तूप लावून ये. ते चूप व्हायचं. तूप लावून म्हटलं ते चूप गप बसायचं. फार खराब झालं. त्यालाही एक दिवस भेटलाच मित्र. तो काय रे, तू काय करू, मालकच असं मिळाला, दिवस लोखंडे हाकायला लावतो, एकच चपाती 2 वाजता गावरान तूप लावून देतो, जादा मागावतो. मग तो एकच चणकाची तूप लावून ये. आता करूच काय? मग तो म्हटलं, उद्या जाशील नांगरेल. म्हटलं मग एक काम करायचं ना. काय? नांगर गळा घालायचा, नांगर झुपला का या बांधाची त्या बांधाचा निटोवा पकडायचा. निटोवा. आणि दिवसभर एकच तासपासून सरळ हाकायचं. तास एकच हाकायचं, पण असं सरळ जिथं वाकडं होईल तिथं उजरीत राहायचं. अहो ते आलं, त्यांनी नांगर गळा घातला, या बांधाची बाबूळ त्या बांधाची बाबूळ धरला निटोवा. एकच तास असं सरळ हाकीत राहिला. दुपारी मालकाला चपाती घेऊन त्यांनी पाहिलं, आज एकच तास काढलं, तू तुझी तब्येत बरी नाही का? तसं काही नाही. कामाचा कंटाळा आला का? तसं काही नाही. तू काही बोर झाला का? तसं काही नाही. लेट आला का? तसं काही नाही. अरे मालक म्हटलं, तसं काही नाही. मग एकच तास कसं? तेव्हा तो म्हटला, मालक तास एकच आहे, पण कसं सरळ आहे. तास एकच आहे, पण कसं सरळ. मग मालक त्याला म्हटला, येड्या सरळ नसू दे, वाकडे तिकडे हाकीत जाय, पण 5-25 हाकीत जाय. तेव्हा तो म्हटला, तूप लावलेली नसू दे, पण 10-5 हाकीत जाय. इसकू काही ते तोडगा. तोडगा रामबाण असतो. तोडगा फक्त माहीत. जसं त्यांनी तोडगा सांगितलं, उलट वागतील तू ना, मग तू बोलतानाच उलट बोल. तू उलट बोलला का ती. तसंच झालं. पुढं काय झालं? धोंड्याचा महिना आला, ज्येष्ठ वैशाखाच्या जागी. आंब्याच्या सीझन मध्ये आला धोंडा. आणि बायकोचा भाऊ लग्न करून 20 वर्ष झाली, कधी हा त्यांच्या दारात नाही, ते यांच्या दारात नाही. हा त्यांच्या सुखदुःखाला नाही, ते यांच्या सुखदुःखाला. हे त्यांना मेले, ते कधी संबंधच नाही. आणि 20 वर्षांनी बायकोचा भाऊ धोंडे जेवणाचं आमंत्रण सांगायला आला. यांनी दारातच तिचा भाऊ पाहिला. याला असं संताप आला. त्याला वाटलं ती पुरणाच्या पोळ्या करणार, आंब्याचा रस करणार, याच्या डोंबल्यावर घालणार, आगाचा कचा काढणार. आणि त्याला ती वाहूनच द्यायचं नव्हतं. काही वाहूनच द्यायचं. तो पाहुणा घरात यायच्या आधी हा स्वयंपाक घरात गेला. बायकोला म्हटलं, बाई तुझा भाऊ आलाय, मागचं सगळं इसरून आलाय, नाकमुठी धरून आलाय, लहानपणा घेऊन आलाय. एक काम कर. म्हटलं, काय तू पुरण शिजायला टाक, मी सायखेड्याला जातो ना, आंब्याची पेटी घेऊन येतो, रस पोळी करून पाहुण्याला जेवण करू. ती म्हणे, मी बेसन भाकरच करील. याला तेच करायचं होतं. तुम्ही फक्त तोडगा ध्यानात राहू द्या. उलटच्या उलट ते विसरू नका. अरे भावाला बहिणीचा राग आला. भाऊ म्हटलं, बहीण आहे का पुतना मावशी आहे ही?
माझ्या घरी बेसन भाकर मिळत नाही का मला, पण तिने बेसन भाकर केली, त्याला गपचूप खावं लागली. आता याला धोंडे खायला जायचं नव्हतं, तिला जाऊ द्यायचं नव्हतं, पण यांनी आईड मंत्र काय जपला तोंडल्या बाई पाहुणा आलाय, 20 वर्षांनी आलाय, मागचं विसरून आलाय, लहानपणा धरून आलाय. आता तसंच आपण दोघं गेलो पाहिजे, पण तुला माहितीये माझ्या मागे कामाची किती बाई घाई आहे, मला मिनिटाची फुरसत नाही, मी तर काही येऊ शकत नाही. पण तू नाही म्हणू नको, नाराज करू नको, त्याच्या बरोबर जाय, 4-8 दिवस तिथं राय, बाकीच्या बहिणी येतील, गाठी भेटी होतील, सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी होतील, आई बाप तुला डोळे भरून पाहतील, त्यांचं काळी सुपावानी होईल, तुला जर वातावरण चेंज होईल, थोडा हीच हवा होईल, आणि पाहुणा घेऊन येईल त्या दिवशी ये, पण आता नाही म्हणू नको, त्याच्या बरोबर जाय. ती म्हणी जाणारच नाही, आणि राय त्याला जाऊनच द्यायची नव्हती. पुढं महाराज धोंड्याचा महिना संपला. पावसाळ्याच्या सुरुवातीला धो पाऊस आला. 40 वर्षात कधीच नाही एवढा नदीला पूर आला. धोक्याची पातळी ओलांडून नदी वाहत होती. पूल पाण्याखाली गेला. तिकडूनच्या गाड्या तिकडं, इकडूनच्या गाड्या इकडं. याने पुराचं पाणी पाहिलं आणि याच्या डोक्यात आयडिया आली. त्याला असं वाटलं बिगर औषधाचा रोग जातोय आता, विदाऊट ट्रीटमेंट रोग गायब. तो घरी आला, बायकोला म्हणे अगं नदीला लई पूर आला. ती म्हणे मी दुपारीच पाहिला. तो म्हणला मी तुला विनंती करायला आलो. काय? मला त्या पुरातून पलीकडे जाणं आहे, काम तर खूप माझं अर्जंट आहे. गाड्या तर तिकडूनच्या तिकडून इकडून तिकडं, पूल पाण्याखाली आहे. 2 दिवस पाणी वसरत नाही, पूल काही उघडत नाही, आणि मला तर पोहून का होईना पण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. मग ती म्हणे तो म्हणे माझी तुला हात जोडून विनंती एवढीच आहे, मी एकटाच जातो आणि लगेच माघारी येतो, पण तू काही येऊ नको. ती म्हणे येईलच. चाल, याला न्यायचीच होती. नदीच्या काठावर आल्यावर तो हे बाय हात जोडून विनंती करतो. कधी ऐकलं नाही, आता तर एवढ्या वेळी ऐक. म्हटले काय मला नीट पोहता येत नाही, तुला ते येतच नाही, धारलंय ते जे भवरे पडलेले. आपण दोघांना जल समाधी मिळण्याची, बुडून मरण्याची दाट शक्यता. एक तरी काम कर. म्हटले काय मी असा जातो ना असा परत येतो, तू काठावर तरी थांब, मध्ये तरी येऊ नको. ती म्हणे येईलच. चाल. तिने मारली त्याच्या कमराला मिठी, यांनी मारली पाण्यात उडी. मुख्य धारीत नेल्यावर डोळ्यात पाणी आणून तो कधी ऐकलं नाही. आता तरी ऐक, एवढ्या वेळी तरी ऐक, शेवटचं तरी ऐक आता. ती म्हटली काय? तो म्हटला धारलंय तेज आहे, मिठी तरी पक्की धर, सोडू तरी नको. ती म्हणी सोडीला सोड. सोडली. त्याच्या कमराला हाताची मारलेली मिठी सोडली तर बुडली. पाहत काय टुळू टुळू बुडली ना. लागली का टांगड्या खायला. पाण्यात महाराज खाली जायची वर यायची, खाली जायची वर यायची, खाली जायची वर यायची. आणि वरती आल्यावर मग तो तिला म्हटला का ग लय 150 आणि ना तुझंच घोडं पुढं दा. म्हटलं दुसऱ्याचा कचरा केला ना, कधी ऐकलं नाही ना. झालं ना वाटूळ, आता जाशील ना बिगर तिकीट गंगासागर. झालं ना काम आता, वाहिली ना आता, वाहिली नाही एकदा तरी बुडता बुडता ती काय म्हटली ऐका काय. हा म्हटला वाहिली ना तरी बुडता बुडता ती म्हणी वाहिली तर वाहिली, पण टेक तर राहिली. इतक्या लांबून यावं लागलं बघा. हा शब्दच लय जुना आहे ना तो. तसे महाराज समाज जीवनात काही माणसं आहे, तुम्ही त्याला किती सांगा किती सांगा मरून जातात पण ऐकत नाही. त्याला जुने लोक म्हणायचे बास गेला पण टेक ठेवून गेला. अशा माणसांचं काय होणार आहे? मग ज्याच्या जीवनात पुरुषार्थ सिद्धी नाही, पुरुषार्थ प्राप्ती नाही, परमार्थ पूर्ती नाही, चाणक्याचा हा शब्द कोरूनच न्या अंतःकरणावर तस्य जन्म निरर्थक. विठ्ठला विठ्ठला. आता मला याच्या व्यतिरिक्त मला 4 पुरुषार्थ सांगायचे. धर्मशास्त्राच्या चिंतनात धर्म अर्थ काम मोक्ष हे जसे 4 आहे, याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला 4 सांगायचे. कोणते ऐकून ठेवा, ते एकापेक्षा एक आहे, लक्ष राहू द्या. फक्त 4 सांगतो तुम्हाला. कोणते? जगावर सत्ता करणं पुरुषार्थ 1, त्यापेक्षा स्वतःवर सत्ता करणं पुरुषार्थ 2, त्यापेक्षा काळावर सत्ता करणं पुरुषार्थ 3, आणि त्यापेक्षा भगवंतावर सत्ता करणं पुरुषार्थ 4. 1 नंबर आहे जगावर सत्ता करणं पुरुषार्थ. केली महाराज. अनेकांनी जगावर सत्ता केली. हिंदुस्थानमध्ये हिंदूंचे इतिहासात असे कितीतरी राजे झाले का सगळं जग त्यांनी पादाक्रांत केलं.
तुमच्या माहिती करता एकच नाव सांगतो ज्याच्या नावाची उपाधी आहे जगत जेता सिकंदर. जगावर सत्ता, त्याच्यापेक्षा नंबर 2 आहे स्वतःवर सत्ता. तुम्ही बसल्या बसल्या विचारा महाराज स्वतःवर सत्ता म्हणजे, सांगतो तुम्हाला. स्वतःवर सत्ता याचा अर्थ असा आहे महाराज, पंचकर्मेंद्रिय ताब्यात, पंच ज्ञानेंद्रिय ताब्यात, मन ताब्यात, कंट्रोल. आपण इंद्रियाच्या प्रमाणे वागायचं नाही, आपल्या मताप्रमाणे इंद्रियांनी करायचं. डोळ्याला बरं वाटेल ते पाहायचं नाही, आपल्याला योग्य वाटेल ते पाहायचं. कानाला गोड वाटेल ते ऐकायचं नाही, ऐकायला योग्य तेच ऐकायचं. जिभेला बरं वाटेल ते खायचं नाही, खाण्याला योग्य तेच. कंट्रोल. आणि मी तर तुम्हाला दुर्दैव सांगतो, आज मितीला काय झालंय, तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं जीवन असं झालंय बुवा, एकाही इंद्रियावर आपला ताबा राहिलेला, काय म्हणतात त्याला, मोकार, सैराट जिंदगी झाली, सैराट मोकार. आणि सगळे सारखेच झाले, आवडायला निवडायला कोणी राहिलं नाही. तुम्हाला सांगतोय बाय, पोर तसेच, बाप तसेच, म्हातारे तसेच, पुरी तशाच, आया तशाच, म्हाताऱ्या तशाच. सगळा कारभार बिघडलाय बुवा. काय घराघरात कारभार बिघडलाय. काय सांग, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगा काय पाहता? बोला ना पटकन, काय पाहता? सांगा ना काय पाहता? काय पाहता म्हणजे कोणते चॅनल चालले तुमच्या घरात टीव्हीचे? काय पाहता? कोणते चॅनल्स पाहता? आस्था पाहता का संस्कार पाहता? काही काही लोक आम्हाला म्हणतात, गिरी महाराज त्या पांढऱ्या दाढीवाल्यांचे केवळ प्रवचन ऐकावं यार, बोर होतंय राव आम्हाला, कसं टिंग 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 टिंग. काय पाहता? अरे महाराज काय तुम्हाला सांगू, काही काही लोकांच्या घरातला टीव्ही महाराज 24 तास बंद नाही, रिमोटला आराम नाही. म्हाताऱ्याने टाकला का म्हातारी उचली ती, म्हातारीने टाकला का सून उचली ती, सुनानी टाकली की लेक उचली ती. खटो खटो काय धंदा धरलाय तुमची, तुम्हालाच पटत आहे राव. आणि पुन्हा हस्तावरून तुम्ही काय चाललंय घराघरात. एक मिनिट, कसे आई बाप आहे राव तुम्ही? हा, कसे आयान कसे बाप आहे? तुमच्या घरात लग्नाच्या वयात आलेली जवान मुलगी टीव्हीवरच्या जेव्हा हिंदी मराठी मालिका पाहती, या मालिका पाहून तिच्या अंतःकरणावर काय संस्कार होईल? कोणत्या आईबापांनी कधी केलाय विचार याचा? बर तुम्ही मला सांगा, एक तरी मालिका पाहण्यासारखी आहे का? सामाजिक कौटुंबिक असा काय विषय एका मालिकेत? अहो तुम्ही कोणती मालिका पहा, सगळ्या मालिकेत एकच राड आहे, हा बाबा इकडं ती बाई तिकडं, हाच राड आहे की नाही? हा, आणि तुमच्या घरात लग्नाच्या वयात आलेल्या जवान मुली रात्रंदिवस पाहता, जवान मुलं बघ, यांच्या मनावर काय संस्कार होत असेल कधी येत नाही मनात तुमच्या? कसे आई बाप आहे तुम्ही? सगळा बिघडीचा कारभार झाला ना महाराजा. हा, रात्रंदिवस चाललंय, रात्रंदिवस चाललंय, रात्रंदिवस चाललंय. काय पाहता? काय गंमत. मी ते चेंबूरला गेलो होतो कीर्तनाला मुंबईला. माझा वर्ग मित्र होता, शाळा सोडल्यापासून त्याची माझी गाठ नव्हती, 22-23 वर्षांनी भेटला. त्यांनी ते पोस्टरवर माझा फोटो पाहिला, त्यांनी पाहिले आपल्या गावचंच आहे, त्यांनी ओळखलं आपल्या वर्गातलंच आहे. कीर्तनात नवरा बायको आले, मला भेटले, मलाही आनंद वाटला. मी आधी ओळखलं नाही त्याला, मोठा साहेब झाला होता तो, पण त्यांनी परिचय दिला. आणि मग तो 5 मिनिटं माझ्या घरी चालतं. मला सकाळी लांब कीर्तन होतं, प्रवास होता, म्हटलं आता आग्रहच करू नको, मला जाऊ दे. तो म्हटला नाही 5 मिनिटं. त्याचा लय आग्रह झाला. गेलो, 4थ्या मजल्यावर राहत होता, लिफ्टची योजना नव्हती, गाडी खाली पार्किंग केली, वरती आम्ही गेलो, सगळे जिने चढून गेलो, दारात गेलो, त्याच्या बायकोनी कुलूप उघडलं, घरात गेलो, अजून त्यांनी लाईटही लावला नव्हता. आणि मी पलंगापाशी बसायच्या पोज मध्ये होतो, म्हणजे नुसता असा झालो होतो, अजून बसलोय नव्हतो. आणि तेवढ्यात तिने लाईट लावला, नवरा बायको मोठमोठ्याने रडायला लागली. त्यांना काय झालं मला कळाना, मी बामतेवाणी झालो, नसतो आलो तर बरं झालं असतं. बरं तुम्हाला खरं सांगतो, कोणाच्या घरी जाण्यात काय मला तर काहीच हे नाही. कोणाच्या घरी जाऊन काय, मी चहा घेत नाही, दूध घेत नाही, कॉफी घेत नाही, पोहे खात नाही, शिरा खात नाही, फळं खात नाही, फळच खात नाही, सफरचंद खात नाही, डाळिंब खात नाही, चिकू खात नाही, काय केळी खात नाही, काय नाही काय नाही. रोज दुपारी एक टाइम ज्वारीची भाकरी खातो, त्याच्यावर राहतो आरामशीर. तर तू ज्वारीच्या भाकरीचं हो ही श्रीमंती पहिली वाढलेली आहे, जुनी. ही बाबाच्या काळातली श्रीमंती आज. मला काय तुम्हाला सांगायचंय बघा, अहो ते रडायलाच लागले. मला वाटलं याला काय झालं बुवा, शेजारचे लोक जागे झाले, रावत्याला वाटलं हा आला म्हणूनच हे रडायला लागले.
त्याला म्हटलं शांत होय, त्याच्या बायकोला म्हटलं वहिनी नका रडू, शांत व्हा, काय झालं काय. आणि मग ते दोघं म्हणे आम्हाला एकुलती एक पोरगी होती पण गेली. आता मी आपला वारकरी माणूस सरळ विचार करणारा, मला वाटलं माग तो स्वाईन फ्लू आला होता, झाला असेल मिली असेल. मग मी त्यांचं सांत्वन केलं, चालायचंच आहे, जन्माला आलं ते मरणारच आहे, कोणी आज मरल कोणी उद्या मरल कोणी काल मेलेले, याच्यावर काळ हेच औषध आहे, नका रडू नका रडू. मग तो म्हणे तशी नाही गेली रे, तशी नाही गेली. तशी नाही गेली. अरे मग कशी गेली. तो म्हणे शेजाऱ्याच्या पोराचा हात धरून गेली. मग मला राग आला गाड्या, मला राग आला. त्याला म्हटलं बाई अजिबात रडायचं नाही, बंद. तो म्हटलं आमची पोरगी गेली, तू म्हणतो अजिबात रडायचं नाही, बंद. काय अरे पोरगी गेली. आणि मग मी त्याला म्हटलं एकदाच गेली ना, पळून गेली पण एकदाच गेली. मग माझा अर्थ त्यांना कळलं, तो एकदाच गेली ना म्हणजे अरे म्हणजे ज्याच्या बरोबर पळून गेली अजून त्याच्या बरोबरच राहते ना, त्याला सोडून दुसऱ्या बरोबर पळाली नाही ना तरी कमावली, बस यालाच इज्जत म्हणा इथून पुढं. विठ्ठला आणि तुम्हाला मी सांगतो महाराज, जोपर्यंत तुमच्या घरातले टीव्हीचे डबडे बंद होणार नाही तोपर्यंत घराघरात असंच होणार, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही होणार. काय पाहता, काय खाता, काय पिता. मला मोठं कौतुक वाटतं माणसांचं. एक नंबरची बुद्धी भगवंतानी माणसाला दिली. सगळ्या सजीवात एक नंबरचा बुद्धिमान प्राणी माणूस आहे. मग एक नंबरची बुद्धी जर देवानी तुम्हाला दिली तर तुमच्यासारख्या बुद्धिवंताला माझ्यासारख्या कीर्तनकारांनी इथं येऊन सांगावं लागतं का दारू पिऊ नको, गुटखा खाऊ नको, सिगरेट पिऊ नको, मटण खाऊ नको, अमकं करू नको, धमकं करू नको, तमकं करू नको. अरे तुमच्यासारख्या बुद्धिवानाला आमच्यासारख्यानी सांगावं लागतं का हे खाऊ नको आणि ते पिऊ नको. आणि हेच जर तुम्हाला सांगायची पाळी येत असेल तर तुमची बुद्धी गेली तरी कुठं, अरे तुम्हाला झालंय तरी काय. कसं वागता हो तुम्ही, अरे कसं वागता. याचा अर्थ असा आहे एकाही इंद्रियावर आपला ताबा राहिलेला नाही. विठ्ठला विठ्ठला मोकार जिंदगी जगतात आपण सगळे बाया पण माणसं, काय ताबा काहीच नाही महाराज. तुम्हाला एक सांगतो ऐका, जगावर सत्ता करणं कोणाचंही काम नाही महाराज. श्रीमद शंकराचार्यांना त्यांच्या शिष्यानी प्रश्न विचारला होता, आचार्य सांगा, गुरुदेव सांगा. शंकराचार्य शिष्याला म्हटले बोल. त्यांनी सांगितलं सांगा गुरुदेव, के न जगत जितम, के न जगत जितम. कोण जगावर सत्ता करू शकतो, ते न जगत जितम, ते न मनोजितम, ते न जगत जितम. ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं. जगावर सत्ता करणं कोणाचंही काम नाही बुवा. ज्यांनी इंद्रियावर कंट्रोल केला त्यांनी जगावर सत्ता मिळवली. विठ्ठला जगावर सत्ता करणं पुरुषार्थ, त्यापेक्षा स्वतःवर सत्ता करणं पुरुषार्थ. आणि स्वतःवर सत्ता करणं पुरुषार्थ, त्यापेक्षा सगळ्या जगाला जो काळ खातो त्या काळावर सत्ता केली महाराज. काळावर सुद्धा अनेकांनी सत्ता गाजवली. जगा काळ खाया आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय, आम्ही माथा दिले पाय. श्रीमद भागवतामध्ये सुंदर तुमच्या माहितीतला भाग आहे बघा. विठ्ठला विठ्ठला तो उत्तानपाद राजाचा सुपुत्र बाळ ध्रुव विष्णुदूताच्या विमानात बसून विष्णू लोकाला जाताना काळाच्या डोक्यावर पाय ठेवून विमानात बसला. तत्तोत्तान पदौ पुत्रौ, तो उत्तानपादाचा सुपुत्र. आम्ही माथा दिले पाय, कळी काळाच्या माथा पाय देऊन वैकुंठ भुवनाशी गेलो रे. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे.
कळी काळाच्या डोक्यावर पाय दिला, पावटणी केला काळ, जयाबळ होते ते. मला सांगण्याचा मुद्दा काय, काळावर सत्ता करणं पुरुषार्थ, त्यापेक्षा भगवंतावर सत्ता करणं हा खरा पुरुषार्थ आहे बाबास, सगळ्यात श्रेष्ठ. आणि केली ना अनेक 100 प्रमाणे. मी 1-2 तुमच्या पुढे सांगतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू शेवा, केला ऋणी नारायण नवे क्षण वेगळा. अशी कितीतरी आबक आहे. असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी, न सांगता करी सर्व काम. सांगा तू, सेना महाराजांकरता नाव्याचं रूप घेऊन धोपटी बगलेमध्ये अडकवून राजाच्या दाढीला पाणी लावलं की नाही, अजून काय करायचं, जगाचा बाप आहे तो, अजून काय करायचं बोला. चोखोबा राहायच्या बायकोचं बाळात पण केलं की नाही, बाळांपणापेक्षा निकृष्ट काम काय असू शकतं सांगा, अजून काय करायचं. अरे अर्जुनाची बायको झाला सुभद्रा, बोला आता अर्जुनाची बायको झाला ना. काम्य कोणात त्या अर्जुनाला नेलं, अप्रतिम सुंदर काम्य कोण अर्जुनाने पाहिलं. अर्जुनाला ताण लागली, म्हटली देवा पाणी. पाणी म्हटल्यावर त्यांनी जारी घेतली, दाट झाडांमध्ये गेला, पाणी आणायला गेला, दिशेनं असं झाला. अर्जुन एका झाडाखाली सावलेला बसला. त्याच्या मनात आला आपण फार मोठी चूक केली राव, सुभद्रेला आणायला पाहिजे होतं, आपल्याशिवाय तिला तरी कोण दाखवणार आहे, एकटाच आलो बुवा. त्याच्या मनात आलं. तुम्हाला सांगतो कशा वायरी जोडल्या असतील, कसा करंट पोहोचत असेल याच्या मनात आलं. ते जारी घेऊन गेलो, त्याला ऑटोमॅटिक करंट लागला. त्यांनी ती जारी तशी टाकली, साडी घातली, सुभद्रेचं सोंग अर्जुनाच्या पुढे हजर. अर्जुन तर बावरला, त्याचा विश्वासच बसवणं, तो नुसता तोंडाकडे पाहायचा. त्याने आधी चिमटे काढले, झोपेत का काय, भात झाला का काय, स्वप्न पडलं काय, चिमटा काढला. मग तो म्हटलं सुभद्रे तू, ती म्हटलं ओ मी, तू हो मीच, आणि तू अहो तू, अहो मी तू, अहो मी तू, अहो मीच आहे. इतका लांब कशी आली? ती म्हटली आत्ताच नाही का तुम्ही मनात आणलं, सुभद्रा असती तर मी आली. अगं पण तुला कसं काय करू? ती म्हटली तुम्हाला ना कळतच नाही काय, अहो मी बहीण कोणाची आहे, भगवान कृष्णाची. मग माझ्या भावाला जर सगळ्या जगाचं मन कळतं तर त्याच्या बहिणीला तिच्या नवऱ्याचं मन कळायचं नाही का, एवढं कसं कळत नाही? अरे हो म्हटलं, राईट राईट राईट, बरं झालं म्हटलं तू आली. आता सगळं वंत काही फिरणं शक्य नव्हतं. त्यांनी मेन 2-3 पॉइंट तिला दाखवले, खास पॉइंट तिला दाखवले. पण कृष्ण जर आला, त्यांनी हिला पाहिलं तर भांडं फुटल, म्हणून तो आता एक काम कर, जेवढं पाहिलं तेवढं समाधान मान. पाहण्यासारखं तर हे सगळं तर काही पाहू शकत नाही, आता पाहिलं तेवढं समाधान मान. आणि आता तुझा एक काम करू, एखाद्या रविवारी डबा घेऊन लवकर येऊ, आता जा. ती म्हटली हा तशी बरी जाईन. तशी बरी जाईन म्हणजे अहो तुम्ही आठवण काढली, मी आले याची मला काही आठवण नाही. यांनी पटकन तर्जनी बोटातली अंगठी काढली, तिच्या तर्जनी बोटात घातली. आता सुभद्रा नव्हतीच ती, त्यांनी तिथून जायचं नाटक केलं, जारी टाकली होती. त्या झाडामध्ये गेला, तिथं गेल्यावर साडी फेडली, चड्डी घातली, आला. अर्जुनाला पाणी पाजलं. अर्जुन म्हटला निघा निघा. रथ जुंपला. रस्त्याने घोडे हाकण्याच्या निमित्ताने चकचक चकचक करायचा, चापकाचा हात उघडायचा आणि अंगठीचं बोट हाय चकचक. एकदा 2दा 3दा अर्जुनाची नजर गेली. तो म्हणे अंगठी तर आपलीच आहे, आपण तर तिच्या बोटात घातली होती, याच्या बोट ही ट्रान्सफर एंट्री झाली कशी? त्याच्या लक्षात येणं. बरं विचारावं तर भांड फुटत, विचारायची सोय नाही, मुख गिळून राहिला. हस्तिनापुरात रथ आला. कृष्णाने रथ सोडला. अश्वशाळेत घोडे बांधणार, तोबरा देणार. 10-20 मिनिटं लागतात ना एवढ्या. अर्जुनाने तेवढ्या वेळेचा वापर केला. रथातून पटकन उडी मारली, पळू पळू आला, पळतच जिने चढला. सुभद्रेच्या महालात आला, दमी भरला, घामाघूम झाला. सुभद्रे सुभद्रे सुभद्रे. तिला वाटलं काय बळकोसळ, हातातलं काम टाकून आली काय, हो माझी अंगठी दे, अर्जंट दे, झटकन दे, पटकन दे, लवकर दे, आणि माझी अंगठी. सुभद्रेला कोणती अंगठी, कोणी कोणाला दिली, कुठं कधी दिली, काय बोलतो? तो टेन्शन देऊ नको, तुला माझा राग माहिती नाही, मी शांत तोवर शांत राहतो, चिडल्यावर कोणाच्या बापाच राहत नसतो. हे बाय अंत पाहू नको, हा दे अंगठी. सुभद्रा म्हटली शांत व्हा, कोणती अंगठी, कोणी कोणाला दिली? तो म्हटला बाय तेच तेच बोलायचं नाही, मला चिडवायचं काम करू नको, तुला माहित नाही. सुभद्रा म्हटली चिडूच नका ना तुम्ही, कोणती अंगठी. अर्जुन म्हटला नाही का ग, मी आठवण काढल्या तू आली. मग सुभद्रा म्हणे कोण आली, कुठं आली, कधी आली, माझा अवसान दिसत का तुम्हाला? घरातले काम करता करता माझा मुर्दा पडू राहिला. एवढ्या चांगल्या मालिका गेल्या, मला एक पाहायला मिळाली नाही. कोण आली, कुठं, कधी? मॅचिंग कपडे अंगावर आहे का माझ्या? येणे तरी घातली का? पिना तरी खावलेले आहे का?
रबर तरी आहे का? कोण आली? अर्जुन म्हटला सुभद्रे तू नव्हती का ती? अर्जुन काय म्हटला? सुभद्रे तू नव्हती का? आता जरा ऐका, सावधान, टर्निंग पॉइंट. डोक्याच्या वळणावर राहतं ना, सावधान, टर्निंग पॉइंट. अर्जुन म्हटला सुभद्रे तू नव्हती का ती? आणि मग सुभद्रा म्हणे कोण होती ती? म्हणून म्हटलं टर्निंग पॉइंट. चेंडू सुभद्रेकडे गेला. आता कोण होती ती? सुभद्रा म्हणे काय चालत हापिसात. ती म्हटली बाय माझ्या काही पाठीला डोळे नाही, मी बाकीचं सारं सहन करीन, पण असला चावटपणा मला खपायचा नाही. इकडून तिकडून काही कळालं ना, माहेरी जाऊन नोटीस पाठवलं, लय जिरवील. कोण होती ती? तरी हा म्हणतो अगं तुझ्यासारखीच दिसत होती. हा माझ्यासारखी दिसली मग अंगठ्या देता का तुम्ही? मारित असतो म्हटलं, हात उगारला मारणार. तेवढ्यात कृष्ण आला आणि अर्जुनाचा हात धरला. का रे बो माझ्या बहिणीवर हात उगारला? अर्जुनाने त्याला सांगितलं कृष्णा म्हटलं काय, ती जरी तुझी बहीण असली तरी माझी बायको आहे, आणि शहाणा असल तर नवरा बायकोच्या भांडणात पडू नको. आणि नियम असाच आहे, नवरा बायकोच्या भांडणात शहाण्याने पडायचं नाही. मी नाही बोललो, भोज राजाला महाकवी कालिदास बोलला होता, द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन. तुम्हाला सांगू, ते नवरा बायको भांडायला लागले, तुम्ही जर तिथं असले ना, तो तुमचा किती जीवलग मित्र असू द्या, गळ्यातला ताईत असू द्या, त्याचं तुमचं जेवायचं ताट वेगळं नसू द्या, पण भांडण सुरू झालं ना, आपण निघायचं बायपास गो. हो माझे चपला राहिले, दुसऱ्या घेऊ चला. नाक खुपसायचंच नाही, कारण ते नवरा बायकोचं भांडण म्हणजे लय लुटूपुटूचं कारभार, बेचव कारभार. त्यांना भांडायला टाइम नाही, गोड व्हायला टाइम नाही, सोडवणारा येड्यात निघायचा धंदा या. तू पाहणे 8:15 भांडतात, 7:45 गुलू 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 नाही काही येड्यात निघायचं काम. ते काय असतं, भांडण झालं का बायको गॅस वाटते पुढे उभी राहते, नवरा पलंगावर बसतो, ते राग त्याच्याकडे पाहते, राग त्याच्याकडे पाहतो, याला भूक मार लागलेली राहती, वाढून दे म्हणायची सोय न. ती 4 वर्षाचं पोरगा अंगणात खेळत होतं, ते पोरग मध्ये आलं का ते पोऱ्याला मध्ये घालून होतं, पिंट्या मला जेवायचंय. ते लेकरू वाढून देणार का? तिला म्हण ना पिंट्या मला जेवायचं. ती त्या पोरालाच मध्ये घालते, ती म्हणते पिंट्या स्वयंपाकच केलेला नाही. मरा खाया कम्याकाला खात काय? आता याच्यात काय असतं तुम्हाला खरं सांगू का, याच्यात एकच असतं, आधी बोलायचं कोणी, कारण जो आधी बोलला तो हारला, दुसरं काय. जर का नवरा आधी बोलला मग बायकोचा त्वरा पावा. त्या पोऱ्याला मध्ये घालून पिंट्या कशी जिरवली एक जणाची, कशी जिरवली एक जणाची. काय भगवान म्हटले मान्य आहे मला नवरा बायकोच्या भांडणात शहाण्याने पडू नये, पण एक सांग ना. म्हटले काय? तुमच्या भांडणातला काही पुरावा माझ्याकडे असला मग भाग घेतला तर? अर्जुन कृष्णावर चिडला, काय पुरावा आहे रे? काय पुरावा? तू जेव्हा तेव्हा चिपडा डोळा मीच कहतो, काय पुरावा काय रे तुझ्याकडं? देवानी काहीच नाही केलं, तेच अंगठीचं बोट त्याच्या पुढे धरलं. बोल, याच अंगठी करता हात उगारलास ना सुभद्रेवर तू. आपल्या बोटातली अंगठी कृष्णाच्या बोटात पुन्हा त्यांनी पाहिली, आणि तुम्हाला सांगतो अर्जुन राव जागीच पंक्चर, हवाच गेली. एवढा टाईट गडी पण लूज पडला. त्याची हिम्मतच होईना देवाच्या नजरेला नजर भिडवायची. खाली जमिनीकडे पाहून तो, हा कृष्णा हीच अंगठी काम्य कोणा तिच्या बोटात घातली, तुझ्या बोटात कशी आली कळलं म्हणून. आणि मग भगवान काय बोलले ऐका. काय भगवान म्हटले, बाबा अर्जुना काय देवा, अरे सुभद्राच मी झालो होतो. अर्जुनाच्या डोळ्यात टचकन अश्रू आले. अर्जुन आश्चर्यचकित झाला. काय कृष्णा, सुभद्रा तू? आता म्हणा देव त्याचा अंकित दास होय, परमात्मा त्याचा दास होतो, अंकित बनतो. अनेकांनी त्याच्यावर सत्ता केली. याच्यापेक्षा पुढे सांगू का महाराज, भगवान त्यांचा आज्ञाधारक होतो, भगवान त्यांचं वचन पाळतो, भगवान त्यांचं सगळं ऐकतो. विठ्ठला भागवतामध्ये ओवी अशी गोड गेली बघा, तुम्ही अच्युतात्मे निर्धारी. नाथ महाराज लिहितात, तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी. परमात्मा त्यांचा आज्ञाधारक आहे, यांनी सांगावं त्यांनी ऐकावं.
एक मिनिट विचार करा ना राव. जगाचा बाप, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परमात्मा भक्तांची आज्ञा शिरसावंद्य मानतो. आपल्या घरातले आपलं ऐकत नाही ना हो. आपण बायकोला काय म्हणतो, ती म्हणते का तुम्हाला कळत नाही. काही काहींना पोऱ्या म्हणतो दादा तुम्हाला कळतच नाही. काही काहींना नातू म्हणतो आजोबा तुम्हाला ना कळतच नाही राव. काहींच्या घरी तो नोकरही घेतो हात धुवून, तो म्हणतो मालक तुम्हाला ना नौकर नौकर. काय जिंदगी आपल्या वाट्यावर आली हो. लहानपणी आई बापाने म्हणो तुला कळत नाही, जवानीत बायकून म्हणो कळत नाही, त्याची पुढे गेला का पोऱ्या म्हणतो कळत नाही, त्याची पुढे गेला का नातू म्हणतो कळत नाही, नोकर म्हणतात. एकदाचा अटॅक आला मिळाला, येड्या बाबळीच्या सरपणात जाळून घरी आले तर ती बायकू अंगणामध्ये 100-150 बायांच्या टोळीत बसती आणि मोठमोठ्यांनी रडून सांगती मरून गेले पण त्यांना कळतच नव्हतं. घ्या. आणि तुम्हाला एक सांगतोय का, हे काय फक्त तुमच्याच घरी असं नाही, हे काय फक्त तुमच्याच घरात आहे असं नाही, मग ज्यांनी बायको केली त्याच्या घरी असंच आहे. हो ना. 5-5, 10-10 हजार लोकांपुढे कीर्तन करणारा महाराज कीर्तन करून घरी जाऊ तर बायको म्हणते तुम्हाला ना कळतच नाही. जाऊ द्या, शेवटचं एकच वाक्य सांगू का, काय कोणाला कळत नाही हेच कळत नाही अशी अवस्था. काय करायचं बोला. अवले अवघड. तुम्हाला खरं सांगू, ऐकायचा वायदा त्यांचा आहे, आपल्याला कान पाडून त्यांचं ऐकावं लागतं का नाही. बोला करा मान्य. आता देवाच्या दारात आपल्यालाच कान. आता हे आमचे 8-8 दिवस राहणारे टाळकरी आहे ना, इथले सोडून हे पाकिस्तानातल्या सप्त्याचं सांगतो आता, नो इंडिया. काला झाला, नारळ पाकिट मिळालं, महाराज घरी गेला, गाडी रस्त्यावर उभी राहिली, महाराज उतरला आणि गाडी गेली. महाराज जर रोडवर असला, बायको जर वाट्यावर असली, साऱ्या गल्लीला ऐकू जाईल असा कारभार राहतो तिचा. आला बाई सप्ता. साऱ्या गल्लीतले लोक येड्यावाने आपल्याकडे पाहता, आपण बावळतो आणि खाली मान घाला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. घरात जाऊन पलंगावर बसला तर पाणी फिनी तर देतही नाही, विचारितही नाही, पण बसवतो नाही कुठं दुसरी तोप डागली हाय का 2 दिवस का उधळायचं दुसरीकडं. आपण आपलं रामकृष्ण हरी काय चला. महाराज ऐकायचा ज्यांचा वायदा ते आपले घरातले माणसं आपलं ऐकत नाही. जगाचा बाप, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान भक्तांची आज्ञा शिरसावंद्य मानतो, देव भक्तांचा ऐकतो. आता ऐका, वेळ तर संपलाय पण 1 मिनिट सांगतो तुम्हाला. काय मला तुम्ही सांगा, देवानी भक्तांची आज्ञा पाळावी, देवानी भक्तांचं वचन ऐकावं, देवानी त्यांचं आज्ञाधारक व्हावं, याच्यापेक्षा वेगळा काही पुरुषार्थ असू शकतो का बोला. अरे देव भक्ताचा आज्ञांकित व्हावा याच्यापेक्षा वेगळा पुरुषार्थ असू शकतो का. नाही ना, नाही ना. मग हाच हेची शूरत्वाचे अंग,
हेच शुरत्वाचे अंग, हेच शुरत्वाचं अंग म्हणजे हाच पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ? श्रीरंगाला आपल्या रंगात उतरवलं त्यांनी, श्रीरंग आपल्या रंगात रंगवला त्यांनी. हरी आणिला श्रीरंग हेची शुरत्वाचे अंग, हा अतिश्रेष्ठ पुरुषार्थ. प्रश्न असा आहे का हा पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता, हा पुरुषार्थ साधविण्याकरता साधन काय करायचं सांगा ना महाराज. तुकोबाराय साधन सांगतात अभंगाच्या पैलू. बोलूच नका विठाला विठाल. उलट मी तर तुम्हाला असं सांगतो, जो माणूस हात जोडून तुमच्या पुढे जादा वाकला ना, तुम्ही डोळे झाकून समजा धोका जास्त दिसतो. हा सगळा देखावा आहे, हा दम असं नाही महाराज. तुम्हाला एक सांगतो पा, आपलेच माळकरी माणसं आपल्याशी कसं वागतात पा. आपलेच माळकरी समोर आला का इतका भाव दाखवतो, जय हरी रामकृष्ण, आणि थोडं पुढे गेला का मागून बिगर पाण्याची. अरे असं वागतोच कशा करता? काय मिळतं? न करी दंभाचा सायास. कशा करता दंभाचं वागणं वागायचं? नकोच. मग हात जोडणं, माना झुकवणं, कमर वाकवणं ही नम्रता नाही. मग नम्रता म्हणजे काय? आपल्या अंतःकरण वृत्तीतला अहंकार समूळ नाहीसा व्हावा, अभिमान पूर्णत्वाने संपून जावा. 100% वृत्ती निरअहंकारी होणं, 100% वृत्ती निरभिमानी होणं, याचं नाव आहे नम्रता. आणि ही नम्रता जर कुठं मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर साधू जीवनाकडे जा. संतांच्या जीवनामध्ये या नम्रतेचा सुकाळ आहे. या जगात एकच जीवन नम्र जीवन आहे, आणि त्या जीवनाचं नाव आहे संत जीवन, साधू जीवन. विठ्ठल अरे 9व्या अध्यायात उभी गेली. ज्ञानोबाराय बोलले, अखंड अगरवता होऊनी आसती ते महात्मे, अखंड अगरवता होऊनी आसती तया ते विनयो हेची संपत्ती. साधूच्या जीवनात विनय ही साधूची संपत्ती आहे. विनयो हेच संपत्ती. नम्रता पाहिजे तर साधूकडे. अरे सामर्थ्याने जर साधूचं जीवन पाहावं तर कळी काळाला नागवतील अशी त्यांच्या अंगात भक्तीची अद्भुत शक्ती आहे. आणि नम्रता जर त्यांची पाहावी तर मुंगीपेक्षा लहान बनतील, ही तर त्यांची नम्रता आहे. विठ्ठला बळतरी नागविती काळा, बळतरी नागविती उदा
बळ पाहाल तर त्या बळाचा चमत्कार बळ तरी नागविती काळा, आणि त्यांची नम्रता जर पाहाल तर लीन तरी सकळांच्या तळा, लीन तरी सकळांच्या, असं साधू जीवन नम्र. आणि अशी नम्रता ज्याच्या जिंदगीत आली त्यांनी भगवंतावर सत्ता गाजवली. मग नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. असं कोणाच्या जीवनात झालं का? तर सद्गुरु शंकराचार्य महाराजांच्या सारख्या असंख्य साधूंच्या जीवनात असंच घडलं. अवघा झाला पण लवण सकळा, कारण नम्रता काय करते तर भगवंताला वश करून ठेवते. कशाप्रमाणे? तुका म्हणे पाणी, तुका म्हणे पाणी, म्हणे पाणी, तुका म्हणे स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय संत सद्गुरु शंकराचार्य महाराज यांच्या पुण्यतिथी पर्व कालाच्या निमित्ताने आपल्या चापडगाव या गावी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेनं संतांच्या कृपा आशीर्वादानं
ग्रामस्थ तुम्हा सर्व भाविकांच्या आया बहिणींच्या अनमूल्य सहकार्याने आणि या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन करणारी जी काही कमिटी जे काही मंडळ त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अथक अशा परिश्रमातून हा कार्यक्रम अतिशय श्रद्धेनं अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय सुनियोजित अशा स्वरूपात या ठिकाणी संपन्न होत आहे। या सप्ताहातली एक सेवा समर्पित करण्याकरता कार्यकर्त्यांनी जी माझ्याकडे सोपवलेली होती त्याप्रमाणे निमंत्रणाचा स्वीकार केल्याप्रमाणे आम्ही आलो, तुम्ही आलात आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातला थोडासा विचार अल्पबुद्धीप्रमाणे आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला। वेळ आपला पूर्णत्वाने संपलेला आहे। परम आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण गणपत बाबा नागरे या ठिकाणी प्रत्यक्ष विराजमान आहे। आमचे आदरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज शिंदे ते पण या ठिकाणी आहे। विदर्भातून आलेले भजन सम्राट विदर्भ रत्न असलेले आणि आमचे गुरुबंधू सन्मित्र श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज आणि त्यांचे सहकारी ते पण या ठिकाणी विराजमान आहे। मला वाटतं किती वर्ष झाले? 7-8 वर्ष झाली, जास्त झाली। 7-8-10 वर्षापूर्वी त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यात आपण जशी शंकराचार्य महाराजांची पुण्यतिथी करतो असेच आमच्या वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी आणि वारकरी संप्रदायातले एक अधिकारी सत्पुरुष हरिभक्तीपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज भोजने म्हणून त्यांच्या भागामध्ये आटळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आटळी गावाला भोजने महाराज होऊन गेले। त्यांचा पुण्यतिथी उत्सव असतो, फार मोठा उत्सव तिथे असतो। कमीत कमी 25-30 हजार लोक कीर्तन ऐकायला राहतात। त्या उत्सवामध्ये 7व्या दिवसाच्या रात्रीचं जागराचं कीर्तन माझ्याकडे होतं। त्याला काहीतरी 8, 9, 10 असे काही माझ्या नक्की लक्षात येईन, पण असे काहीतरी वर्ष झाले। आणि त्यावेळी मी तिथं काही आईशी दशा येईन माझी अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे या अभंगाचा त्यावेळी आमची भेट झाली होती। त्याच्यानंतर त्यांच्या भेटीचा दर्शनाचा दुर्मिळ योग या निमित्ताने आज या ठिकाणी प्राप्त झाला। त्याचबरोबर आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण चंदू काका आणि करंजगावचं माझं सगळं मित्रमंडळ भाऊसाहेब रावसाहेब शेजारीच आहे दोघं, रामेश्वर भाऊ सगळे मंडळी, नामदेव महाराज, सुरेश भाऊ, सुरेश पाटील। एक करंजगाव म्हणजे आमचं माहेर आहे। मी 7:30लाच तिथं आलो भाऊसाहेबच्या घरी, सगळ्यांना भेटलो गाठलो। येतं चालले होते स्टँडकडं, आता अंधारात काय पण मी ओळखलं त्यांना, राम राम सुरेश पाटील चालले होते। काय होतं करंजगावला आलं थोडंसं बसलं की मग मला असं वाटतं माझे माहेर भेटले असं वाटतं। असं आहे करंजगावची सगळी मंडळी, माळ साकोऱ्याहून बरीच मंडळी कीर्तनाच्या निमित्ताने आलेली आहे। त्याच्यात आमचे गुरुबंधू पांडुरंग भाऊ आणि त्यांचे सगळे गावकरी, शिवऱ्याहून मंडळी आलेली आहे आमचे हरिभक्तीपरायण सोमनाथ बाबा आणि सगळे शिवरेकर मंडळी, गुळवंची मंडळी या ठिकाणी आहे, बरीच मंडळी। आता माहितीमुळं सगळ्या गावांचे आणि सगळ्या माणसांचे नावं तर मी काही सांगू शकणार नाही, पण बऱ्याच गावांचे परमार्थप्रेमी भाविक या ठिकाणी उपस्थित आहे। शिंगव्याहून आलेले आमचे हरिभक्तीपरायण उद्धवराव आणि त्यांचे सगळे शिंगव्याचे ग्रामस्थ मंडळी, ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे। आणि हे सगळं प्रेम मागच्या पिढीमध्ये आपल्या बाबांनी पेरून ठेवलेलं आहे की नाही, त्यांनीच पेरून ठेवलेलं आहे। अति प्रेम भयंकर, शिंगव काय, शिवर काय, माळसाकोरा काय, करंजगाव काय, अमुक काय, अति प्रेम भयानक प्रेम असा भाग आहे। ही सगळी प्रेमाची मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे चिरंजीव कृष्णा महाराज हार्मोनियम वादक काय वाघ हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू वाघ महाराज, असे आपण सगळी मंडळी, मृदुंगाचार्य महाराज ज्यांचे साऊंड सिस्टीम आहे सुंदर ते महाराज, वेणेकरी महाराज, सगळे बाळगोपाळ महाराज, आपण सगळेजण या ठिकाणी। तसं चापडगाव हे पण आपल्याला काय, जरी मी आज पहिल्यांदाच कीर्तनाला आलो पण याचा अर्थ मी चापडगावला आज पहिल्यांदाच आलो असं नाही। हरिभक्तीपरायण आमचे साहेबराव पाटील हांडे ना आहे काय, हा वैकुंठवासी आमचे गुरुवर्य रामगिरी महाराज वावीकर चैत्रवद्य पंचमी ते द्वादशीचा सप्ताह करायचे।
ते सप्ते करंजगावला 2 वेळा झाले, खानगावला झाला, शिवऱ्याला झाला, नांदूर मधमेश्वरला झाला, निफाडला झाला बाबांचे सप्ते. आणि जेवढे सप्ते बाबांनी केले त्या सगळ्या सप्तामध्ये साहेबराव पाटलाची 1 दिवसाची पंगत असायची अन्नदानाची. आणि त्या पंक्तीच्या निमित्ताने आम्ही खूप वेळा त्यांच्या घरी आमचं येणं जाणं व्हायचं. खूप वेळा कीर्तनाच्या निमित्ताने जरी आलो तरी पहिल्यांदा. आता हे गुळवणचे आमचे टेलर आहे, त्यांची तर सासूरवाडी आहे आणि ते आमचे फार जिवलग मित्र आहे. गुळवणचं वावी म्हणजे शिवजाडे आलो ना आम्ही. आणि आता शिवजाडे म्हणजे शिवजाड्या भावाला आणि शिवजाड्या भावाची सासूरवाडी म्हणजे काय, चापडगाव आता वेगळं कुठं राहिलो. आणि अजून एक रेफरन्स देतो ना, काय नगरसूलचे सरपंच, नगरसूल येवला, नगरसूलचे सरपंच ते माझे अत्यंत प्राणप्रिय, अत्यंत हृदयाभेद्य दोघही भाऊ, संपूर्ण घरदार. ते पण आमच्या बाबांपासून आजकाल नाही, म्हणजे गेली 60, 65, 70 वर्ष त्या कुटुंबाशी आमच्या कुटुंबाचा अत्यंत घनिष्ठ म्हणजे अत्यंत घनिष्ठ संबंध. माझ्या कुटुंबाचे सुखदुःख म्हणजे त्यांचे सुखदुःख आणि त्यांच्या कुटुंबाचे सुखदुःख म्हणजे आमच्या कुटुंबाचे सुखदुःख. त्या प्रमोद पाटलाची व्याही इथं चापडगावला. आता काय वेगळी राहिली सांगा बरं. असं या सगळा प्रेमाचा भाग आहे. या निमित्ताने आपण एकत्र आलो. महाराजांच्या अभंगाच्या संदर्भात जे काही तोडकं मोडकं मला बोलता आलं तो विचार मी तुमच्या पुढे अल्पबुद्धीतून व्यक्त केला आणि सगळा वेळ आपला या ठिकाणी संपलेला आहे. जाता जाता सुंदर कार्यक्रम वाटला. कार्य करणारी सगळी मंडळी तरुण आहे, तडफदार आहे. आपण वावीला जो सप्ताह केला आता जानेवारी महिन्यामध्ये, त्या सप्ताहामध्ये 2-3 दिवस सतत ते यायचे. 2-3 दिवस आले का माझ्याकडे एकच हट्ट त्यांचा राहायचा, ढोक महाराजांची तारीख घेऊन द्या, ढोक महाराजांची तारीख घेऊन द्या, ढोक महाराजांची तारीख घेऊन द्या. योगायोगाने तारीख घेतली, तारीख मिळाली, सगळं काही. आणि तुम्ही काही त्याच्याबद्दल गैरसमज करू नका, नाराज होऊ नका. महाराष्ट्रामध्ये हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर हे एकच कीर्तनकार महाराष्ट्रातले आजपर्यंतचे असे कीर्तनकार आहे का त्यांनी दिलेली कीर्तनाची तारीख संबंध महाराष्ट्रात आजपर्यंत कधी चुकलेली नाही, असे कीर्तनकार आहे. परंतु मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या मोठ्या बंधूचं देहावसन झालेलं आहे. मागच्या महिन्यात त्यांचे मोठे बंधू वारले. आपल्याकडचे बरेच लोक अंत्यविधीला गेले होते. आमच्या पण गावाकडून खूप लोक गेले, अंत्यविधीला गेले. त्यांच्याकडे दशक्रिया करीत नाही, म्हणजे छोटा करतात आणि उत्तर कार्य करतात. गोड जेवणाला सुद्धा बरीच मंडळी गेली. आणि आजच त्यांचं कीर्तन होतं. नेमकं आजच त्यांच्या बंधूंचा पहिला महिना असल्यामुळं ते त्यांना गावी जावं लागलं, त्याच्यामुळं ते येऊ शकले नाही.